तर फॉर एक्झाम्पल बघू आपण, समजा उदाहरणामध्ये हा एक मॅट्रिक्स आहे, A इक्वल्स टू एक मॅट्रिक्स आहे आपल्याकडे 3 4 0 5. तर अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे काय? समजा हे झालं तुमचं मॅट्रिक्सचा डायगोनल, तर या मॅट्रिक्सच्या डायगोनलच्या सगळे नंबर्स, खालचे सगळे नंबर 0 असणं त्याला म्हणायचं अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. द मॅट्रिक्स हॅविंग ऑल नंबर्स और ऑल एलिमेंट्स बिलो द डायगोनल आर 0 इज कॉल्ड अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. तर काय होतं, तर अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे की आपण डायगोनलच्या वरचे नंबर 0 आहे असं आपण समजतो, पण आपलं चुकीचं असतं. तर अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये डायगोनलच्या सगळे खालचे नंबर 0 असणं त्याला म्हणायचं अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. हे झालं 2x2 मध्ये. तर हे 3x3 मध्ये कसं असतं अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स बघा. समजा फॉर एक्झाम्पल 5 6 7 0 4 3 0 0 2. आता 3x3 मध्ये जर बघायचं झालं अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, तर हा तुमचा मॅट्रिक्सचा डायगोनल असेल. या मॅट्रिक्सच्या डायगोनलचे सगळे खालचे नंबर तुम्हाला कसे दिसतात बघा. तर सगळे खालचे नंबर्स तुम्हाला 0 दिसतात, म्हणून त्याला म्हणायचं अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. तर नेक्स्ट बघू आपण लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं. नेक्स्ट टाइप लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. तर लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स बघत असताना आपण एक्झाम्पल घेऊ. लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स 10वा टाइप आहे हा लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. तर फॉर एक्झाम्पल बघू आपण मॅट्रिक्स. समजा A इक्वल्स टू एक मॅट्रिक्स आहे आपल्याकडे 2 0 3 1. समजा मॅट्रिक्स आहे, तर हा मॅट्रिक्सचा डायगोनल आपण बघितलं होतं. डायगोनल कशाला म्हणायचं, आणि 2 आणि 1 हाच आपण डायगोनल समजतो. हा डायगोनल आपण समजत नाही, तर हा डायगोनल का समजतो, तर ह्या डायगोनलला म्हणायचं आपण प्रिन्सिपल डायगोनल, म्हणून आपण हाच डायगोनल कन्सिडर करतो. त्याच्यानंतर ह्या डायगोनलचे तुम्हाला बघा सगळे नंबर्स वरचे कसे दिसतात तुम्हाला, तर सगळे नंबर्स तुम्हाला वरचे 0 दिसतात, म्हणून याला म्हणायचं लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. पण नेमकं पेपर मध्ये कसं होतं, तर लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे की आपण डायगोनलच्या खालचा नंबर 0 समजतो, पण खालचा नंबर 0 नसून वरचा नंबर जर 0 झाला तर त्याला म्हणायचं लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. हा तुमचा मॅट्रिक्सचा 10वा टाइप असेल लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ऑल एलिमेंट्स above the diagonal are 0 each called lower triangular matrix. मॅट्रिक्सच्या मध्ये डायगोनलच्या सगळे वरचे नंबर जर 0 झाले तर त्याला म्हणायचं लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. हे झालं आपलं 2x2 मध्ये. जर 3x3 मध्ये जर बघायचं झालं तर लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स कसं असतं, तर तुम्ही बघू शकता बघा 2 0 0 4 5 0 3 2 2 3 1. समजा हे झालं तुमचं मॅट्रिक्सचं डायगोनल. आणि मॅट्रिक्सच्या डायगोनलच्या वरचे सगळे नंबर बघा कसे दिसतात तुम्हाला 0 दिसतात. जर डायगोनलच्या सगळे वरचे नंबर जर 0 झाले तर त्याला म्हणायचं लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. द मॅट्रिक्स हॅविंग ऑल एलिमेंट्स, एलिमेंट्सलाच आपण नंबर म्हणतो आपण. जर सगळे नंबर्स डायगोनलच्या अबोव द डायगोनल म्हणजे डायगोनलच्या वरचे नंबर सगळे 0 असणं त्याला म्हणायचं लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणतो आपण. बघा बरं या डायगोनलच्या वरचे सगळे नंबर 0 आहेत की नाही. हे जे 3 नंबर आहेत ते 3 नंबर सगळे नंबर एवढ्या ठिकाणी 0 आहेत, म्हणून त्याला म्हणायचं लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. त्याच्यानंतर आपण बघतोय सिंगुलर मॅट्रिक्स. नेक्स्ट टाइप बघायचं आपल्याला, तर मॅट्रिक्सचा 11वा टाइप सिंगुलर मॅट्रिक्स. तर आता सिंगुलर मॅट्रिक्स कशाला म्हणतो बघा आपण. सिंगुलर मॅट्रिक्स तर हा टाइप खूप महत्त्वाचा टाइप आहे. पुढे सगळं टॉपिक मध्ये लागणार आहे. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स लागणार आहे, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स पुढे टॉपिक मध्ये लागणार आहे. ते सगळं जे आहे ते सगळं 11 आणि +12 हे सगळं बेसिक पासून मी मॅट्रिक्स टॉपिक घेत आहे. आणि खूप इझी लँग्वेज मध्ये तुम्हाला दुसरं काही रेफर करायची गरज नाहीये. तुम्ही जर एखादी कन्सेप्ट समजून घेतलं तर बुक मध्ये सगळे एक्झाम्पल तुम्हाला करता येईल. 100% शुअर सांगतो, सगळे एक्झाम्पल तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकता. तुम्ही जर व्यवस्थित जर कन्सेप्ट व्यवस्थित बघत असाल, व्यवस्थित जर व्हिडिओ रेफर करत असाल तर तुम्हाला सगळं व्यवस्थित बुक मधले ऑल एक्झाम्पल्स तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करता येतील. फक्त कन्सेप्ट लक्षात घ्या. तर सिंगुलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं, समजा उदाहरणामध्ये मी कोणत्याही एका मॅट्रिक्सला सिंगुलर मॅट्रिक्स म्हणतो. इफ वी हॅव टू से दॅट एनी मॅट्रिक्स इज सिंगुलर इफ determinant of A equals to 0, this is condition of singular matrix. जर determinant जर एखाद्या मॅट्रिक्सचा determinant काढला तुम्ही आणि त्या determinantचा आन्सर जर 0 आला असेल तर त्याला म्हणायचं सिंगुलर मॅट्रिक्स. सर फॉर एक्झाम्पल, तर बघा एक्झाम्पल मध्ये आपण बघू 1 4 1
4. समजा एक्झाम्पल बघू आपण. आता या मॅट्रिक्सचा आपल्याला डिटरमिनंट काढायचा आहे. तुम्हाला माहिती आहे डिटरमिनंट आपण कशाला म्हणतो? आपण पहिल्याच्या लेक्चर मध्ये प्रीवियस लेक्चर मध्ये आपण डिस्कस केले डिटरमिनंट कशाला म्हणायचं, मॅट्रिक्स कशाला म्हणायचं. मॅट्रिक्स आणि डिटरमिनंट मध्ये फरक काय असतो आपण प्रीवियस लेक्चर्स मध्ये आपण ते व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्या डिटरमिनंट सॉल्व करा बघा. किती येतं? 1 4 1 4. सॉल्व करा. 2/2 डिटरमिनंट आहे. कसं सॉल्व करायचं असतं? दीर्घ भागाकार करून घ्यायचं असतो. 1 * 4 आतमध्ये कंपल्सरी मायनस साइन आणि 4 * 1 1 * 4 किती येतं? 4 मायनस 4 * 1 4 अगेन 4 - 4 0 होतं. म्हणजे तुम्ही एखाद्या मॅट्रिक्सचं डिटरमिनंट काढा तर ते डिटरमिनंटचा आन्सर जर 0 येत असेल तर ह्या मॅट्रिक्सला म्हणायचं सिंग्युलर मॅट्रिक्स. तर या मॅट्रिक्सला आपण सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. मग कंडिशन काय असते? जर तुम्ही एखाद्या मॅट्रिक्सला सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणत असाल तर कंडिशन येते डिटरमिनंट जर या मॅट्रिक्सचं काढला तर डिटरमिनंटचा आन्सर 0 येणं, त्याला म्हणायचं सिंग्युलर मॅट्रिक्स. त्याच्यानंतर आपण 12वा टाइप बघतोय नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नेक्स्ट आपण बघू 12वा टॉपिक 12वा टाइप नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आता नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? जर एखाद्या मॅट्रिक्सचं जर तुम्ही डिटरमिनंट काढलात तर त्याचा आन्सर काय नको? 0 नको. 0च्या व्यतिरिक्त कोणतीही संख्या आली पाहिजे एक्सेप्ट 0 आलं पाहिजे, त्याला म्हणायचं नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. समजा उदाहरणामध्ये A = मॅट्रिक्स 2 3 2 1. समजा आपण एक्झाम्पल घेतलंय मॅट्रिक्सचं. तर त्याचं डिटरमिनंट काढू आपण. डिटरमिनंट काय येतं? 2 * 1 त्याच्यानंतर आतमध्ये कंपल्सरी मायनस साइन देन क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 * 2 किती येतं कॅल्क्युलेशन बघा. 2 * 1 2 मायनस 3 * 2 6 2 - 6 4 म्हणजे डिटरमिनंटचा आन्सर काय येत नाही? 0 येत नाही. म्हणून ह्याला म्हणायचं नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे A = 2 3 2 1 हे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. हे कशावरून समजतं? तर दिलेला मॅट्रिक्स अगोदर त्याचं डिटरमिनंट घ्यावं लागतं, त्यावेळेस आपल्याला जस्टिफाय करता येतं की दिलेला मॅट्रिक्स सिंग्युलर मॅट्रिक्स आहे का नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. बघितल्या सांगता येत नाही, फर्दर त्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं. मग आपल्याला सांगावं लागतं दिलेलं मॅट्रिक्स म्हणजे गिवन मॅट्रिक्स सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं. तर त्यानंतर अशा पद्धतीचे आपले इथं जेवढे टाइप आपल्याला लागणार आहेत तेवढे टाइप्स आपण घेतलेले आहेत. ते आपण नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स हा 12वा टाइप होता. हा टाइप एकदम संपवलेला आहे आपण. तर टाइप्स ऑफ मॅट्रिसेस हे पूर्ण बीट आपण संपवलंय. तर आणि एकदा रिपीट रिव्हिजन करतो बघा. तर आपण बघितलं पहिल्याच रो मॅट्रिक्स. कशाला म्हणायचं रो मॅट्रिक्स? टाइप फर्स्ट फक्त रिव्हिजन करतोय आपण. तर रो मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? ज्या मॅट्रिक्स मध्ये फक्त एकच रो असतं अशा मॅट्रिक्सला रो मॅट्रिक्स म्हणतो आपण. तर कॉलम मॅट्रिक्स कशाला म्हणतो आपण? ज्या मॅट्रिक्स मध्ये फक्त एकच कॉलम असतं अशा मॅट्रिक्सला आपण कॉलम मॅट्रिक्स म्हणलं. त्याच्यानंतर म्हणलं आपण स्क्वेअर मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्स मध्ये जेवढे नंबर ऑफ रो असतात तेवढेच काय असणं? कॉलम्स असणं, त्याला म्हणायचं स्क्वेअर मॅट्रिक्स. त्याच्यानंतर बघितलं आपण रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. जेवढे रो असतात तेवढे कॉलम नसतात, त्याला म्हणायचं रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. त्याच्यानंतर बघितलं आपण झिरो मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्स मध्ये सगळे एलिमेंट्स द ऑल एलिमेंट्स आर झिरो इज कॉल्ड झिरो मॅट्रिक्स, त्याला दुसरं नाव होतं नल मॅट्रिक्स. त्याच्यानंतर आपण बघितलं डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स बघत असताना बघा याच्यामध्ये तर आपण डायगोनल मॅट्रिक्स मध्ये बघितलं होतं की नॉन डायगोनल नंबर 0 असणं त्याला म्हणायचं डायगोनल मॅट्रिक्स. हे तुमच्या मॅट्रिक्सचं डायगोनल असेल आणि डायगोनलच्या खालचे आणि वरचे म्हणजे नॉन डायगोनल नंबर आहे आणि नॉन डायगोनल नंबर जर 0 झाले त्याला म्हणायचं डायगोनल मॅट्रिक्स. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं स्केलर मॅट्रिक्स. तर स्केलर मॅट्रिक्स मध्ये काय असतं? नॉन डायगोनल नंबर 0 असतात आणि फक्त तुमचे डायगोनल नंबर सेम असतात, त्याला म्हणायचं स्केलर मॅट्रिक्स. हे झालं स्केलर मॅट्रिक्स, हे झालं तुमचं डायगोनल मॅट्रिक्स. तर डायगोनल मॅट्रिक्स मध्ये कंडिशन काय नाही, नॉन डायगोनल नंबर जर 0 झाले तरच त्याला डायगोनल मॅट्रिक्स म्हणतो आपण आणि नॉन डायगोनल नंबर 0 आणि डायगोनल नंबर जर सेम झाले त्याला म्हणायचं स्केलर मॅट्रिक्स. त्याच्यानंतर बघितलं होतं आपण युनिट मॅट्रिक्स. तर युनिट मॅट्रिक्स मध्ये सुद्धा सेम डायगोनल नंबर नॉन डायगोनल नंबर 0 असणं आणि डायगोनल नंबर सेम असणं, पण सेम मध्ये काय चालतं फक्त? तर सेम मध्ये फक्त 1 1 चालतं, त्याला म्हणायचं युनिट मॅट्रिक्स. हे झालं युनिट मॅट्रिक्स, हे झालं स्केलर मॅट्रिक्स, हे झालं तुमचं डायगोनल मॅट्रिक्स. अशा पद्धतीचे आपण टाइप बघितले होते. त्याच्यानंतर बघितलं आपण अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. डायगोनलच्या जर खालचे नंबर 0 झाले त्याला म्हणायचं अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. डायगोनलच्या वरचे नंबर जर 0 झाले त्याला म्हणायचं लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. त्याच्यानंतर बघितलं आपण सिंग्युलर मॅट्रिक्स. एखाद्या मॅट्रिक्सचं डिटरमिनंट जर तुम्ही घेतला आणि
याचं डिटरमिनंटचं आन्सर जर 0 आलं त्याला म्हणायचं सिंग्युलर मॅट्रिक्स. जर एखाद्या मॅट्रिक्स जर तुम्ही डिटरमिनंट घेतला त्याचा आन्सर 0 आला नाही तर त्याला म्हणायचं नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. तर अशा पद्धतीचं जेवढे आपल्याला टाइप्स लागतात, जेवढं बेसिक करत आहे 12वीचं मॅट्रिक्स शिकण्यासाठी, 12वी 11वीला मॅट्रिक्स आहे, 12वीला मॅट्रिक्स आहे, पण पुढलं पार्ट 11वीच्या पुढचं पार्ट 12वीला दिलेलं आहे. आणि हे सगळं शिकतोय आपण सीईटी प्लस बोर्डासाठी लागणारे कन्सेप्ट असल्यामुळं आपण डिस्कस केले आपण टाइप्स ऑफ मॅट्रिसेस बद्दल. हा बोर्डासाठी 5 मार्काचा टॉपिक आहे, आपण पहिल्या लेक्चर मध्ये डिस्कस केलेला आहे. हा टॉपिक खूप इझी आहे. कन्सेप्च्युअली जर बघितला तर हे टॉपिक कन्सेप्च्युअली अभ्यास करण्याची गरज आहे. तर अशा पद्धतीने आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघू, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. नेक्स्ट कन्सेप्ट बघायचं आपल्याला मॅट्रिक्स मध्ये, पुढे जायचं आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बघायचं आपल्याला. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. तर आता ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स काय असतं? समजा उदाहरणामध्ये आपण एक्झाम्पल थ्रू समजू. आपण समजा उदाहरणामध्ये 1 2 3 4 5 6 आपल्याकडे एक मॅट्रिक्स आहे. आता तुम्हाला बीट बघायचं आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, म्हणजे मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज घ्यायला. मी एक्झाम्पल मध्ये मॅट्रिक्स घेतलंय, त्या मॅट्रिक्सचं मला ट्रान्सपोज घ्यायचं आहे. आता ट्रान्सपोज आपण कशाला दाखवतो? जेही मॅट्रिक्सचं नाव असेल त्या मॅट्रिक्सच्या डोक्यावरती जे डॅश लिहा किंवा मॅट्रिक्सच्या जे नाव दिलेलं आहे त्याच्या डोक्यावरती टी लिहा. पॉवरला टी लिहिलं याचा असं इंडिकेट होतं की दिलेल्या मॅट्रिक्सचा आपण आता ट्रान्सपोज घ्यायलो. ट्रान्सपोज घेणं म्हणजे जे तुम्हाला रो मध्ये आहे त्या रोला कॉलम मध्ये शिफ्ट करणं, दॅट इज कॉल्ड एज ट्रान्सपोज ऑफ गिवन मॅट्रिक्स. गिवन मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज घेणं. आता उदाहरणामध्ये 1 2 3 कसं दिसतं तुम्हाला? रो मध्ये आहे, कारण की रो आपण बघितलं होतं. कारण की जर नंबरची अरेंजमेंट जर हॉरिझॉन्टल असेल त्याला आपण रो म्हणतो. आपण या ठिकाणी हा R1 आहे आणि हा काय दिसतो तुम्हाला? R2 दिसतं. हे तुमचं C1 आहे म्हणजे फर्स्ट कॉलम आहे, हा तुमचा सेकंड कॉलम आहे, हा तुमचा थर्ड कॉलम आहे. आता या फक्त आपण रोला कशामध्ये करायचं आहे? कॉलम मध्ये शिफ्ट करायचं आहे. म्हणून आपण हे रोला कॉलम मध्ये शिफ्ट केलं. त्याच्यानंतर 4 5 6 रो मध्ये दिसतं, त्याला कॉलम मध्ये शिफ्ट करा. म्हणजे आपण काय केलं आहे? जे रो मध्ये आहे त्याला कॉलम मध्ये शिफ्ट केलंय. म्हणजे रो मध्ये रोचं कॉलम मध्ये शिफ्ट करणं त्याला म्हणायचं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. मग आता मला सांगा, त्याच्या डोक्यावरचं टी लिहिलंय आपण किंवा त्याच्या डोक्यावरचं डॅश लिहिलंय तर आपल्याला कळणार नाही कोणतं मॅट्रिक्स आहे आणि कोणतं ट्रान्सपोज आहे. हे कळणार नाही. हे आयडेंटिफाय होण्यासाठी, हे तुम्हाला कळण्यासाठी त्याच्या डोक्यावरती कंपल्सरी टी लिहायचं असतं. पॉवरला टी लिहा किंवा टी लिहू वाटत नसेल तुम्हाला तर तुम्ही सिम्पली डॅश लिहू शकता. त्याला म्हणायचं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. दुसरं एक्झाम्पल बघू आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स वरती. समजा उदाहरणामध्ये अशा टाइपचा आपल्याकडे मॅट्रिक्स दिलेला आहे. समजा B इक्वल्स टू मॅट्रिक्स आहे, कारण की आपण मॅट्रिक्स A, B, C न दाखवू शकतो. आपण आपल्याकडे मॅट्रिक्स दाखवण्याचे 3 अल्फाबेट्स आहेत. एक तर आपण A न दाखवू शकतो, A न नको वाटत असेल तुम्हाला B न दाखवू शकतो किंवा आपण C न दाखवू शकतो. आपण आता याच्या ठिकाणी B न दाखवायला मी बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आपण एक्झाम्पल घेतलं. आता या मला काय घ्यायचं आहे? ह्या मॅट्रिक्सचं मला ट्रान्सपोज घ्यायचं आहे, कारण की आपण बीटच बघतोय. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज घेणं. मग आता ट्रान्सपोज म्हणजे काय असतं? इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स इज कॉल्ड ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. म्हणजे रोजचं कॉलम मध्ये शिफ्ट करणं म्हणजे त्याला ट्रान्सपोज घेणं, मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज घेणं. आता हे मॅट्रिक्स तुम्हाला दिलेलं आहे B इक्वल्स टू, आता जे तुम्हाला रो मध्ये दिसतं 1 2 3 त्या रो मध्ये त्याला कॉलम मध्ये घ्या. हे कॉलम मध्ये घेतलं. परत 4 5 6 तुम्हाला रो मध्ये दिसतं, परत त्याला कॉलम मध्ये शिफ्ट करा. 7 8 9 परत तुम्हाला रो मध्ये दिसतं, त्याला कॉलम मध्ये शिफ्ट करा. आपण काय करायलो? जे रो मध्ये आहेत त्यांना कॉलम मध्ये शिफ्ट करायलो. मग आता ह्याच्यामध्ये फरक दिसला पाहिजे आपल्याला, कारण की मॅट्रिक्स आहे ते ट्रान्सपोज आहे. मग त्या दोघांमध्ये फरक दिसण्यासाठी दोघांना इंडिकेशन वेगळं पाहिजे. म्हणजे B मॅट्रिक्स आहे त्याच्या डोक्यावरती काय लिहा? डॅश लिहा किंवा त्याच्या डोक्यावरती काय लिहा? टी लिहा. म्हणजे हे काय असेल? त्या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज असेल. तर अशा पद्धतीने आपण इथं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स हे बीटीचं संपवले. आता मी हे कन्सेप्ट सांगितले तुम्हाला. तुमच्या बुक मध्ये जेवढे काही एक्झाम्पल्स असतील तेव्हा तुम्हाला सगळे एक्झाम्पल्स करता येणार आहेत. फक्त हे तुम्ही कन्सेप्ट सांगणार आहे, सगळे कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे. बाकीचं तुम्हाला पूर्ण तुम्हाला बुक मधले जेवढे एक्झाम्पल असतील ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स वरचे तर तुम्हाला शुअरली करता येतात. तर सोप्या भाषेमध्ये सगळे कन्सेप्ट मी व्यवस्थित घेणार आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला राहिलेले जे एक्झाम्पल्स असतील सगळे एक्झाम्पल्स घेणं पॉसिबल नाही. त्याच्यामुळे जेवढे एक्झाम्पल मी कन्सेप्ट सांगतोय त्याच्यावरून तुम्ही घरी जाऊन किंवा तुमच्या बुक मधले
एक्झाम्पल्स तुम्ही करू शकता सुद्धा. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे ऑपरेशन्स ऑन मॅट्रिसेस. नेक्स्ट कन्सेप्ट बेसिकच आहे. आणखी आपण 12वीच्या आतमध्ये आपण गेलो नाही. 12वी बोर्डासाठी जेवढे प्रिपेअर असणारे क्वेश्चन्स करायचे आपल्याला, आणखी आपण 12वीच्या क्वेश्चन्स कडे गेलो नाही. बोर्डाला जेवढे 12वीचे क्वेश्चन्स पडतात त्या टॉपिक वरचे आणखी तिकडे आपण चाललो नाही.